आलेलो यार, काय करू काय नको असं झालंय माहितीये. मी एवढी खुश कधी नव्हते आधी. मॅम, मला तुला सॉरी म्हणायचं. सॉरी? वेडी आहेस का? नाही राधा, माझ्या चुकांमुळे तुला खूप सहन करावं लागलं. यार, मी तुला सॉरी म्हणायला पाहिजे. काय मी तो माझ्याच विचारात होते ग. म्हणजे तुलाही प्रेमाची गरज आहे हे मला लक्षातच आलं नाही कधी, हे समजलंच नाही. पण खरंच पट्या आला आणि सगळं चेंज झालं ग. तुम्हा दोघांनी दाखवून दिलं खरंच तुमचं प्रेम किती स्ट्रॉंग आहे. आणि त्यामुळे माझंही माइंड चेंज केलं तुम्ही. सिरियसली एवढं फिअरलेस प्रेम मी आधी पाहिलंच नव्हतं ग. केवढी लकी आहेस, तुला कळतंय का मम्मा? पट्ट्यासारखा माणूस तुझा पार्टनर आहे. हो बाळा. काय समाधान वाटतंय ग तुझ्याकडे बघून. खरंच इतकी चांगली मुलगी तू. एका पाठोपाठ तुझ्यावर येणारे संकट पाहताना जीव नकोसा होऊन जायचा बघ. वाटायचं सगळं माझ्यामुळेच होतंय हे. आकाश माझा मुलगा ना. पण आता ठीक आहे. खूप वर्षांनी असं मोकळं वाटतंय का आई? इतकी वर्ष नव्हता तो, पण तरीही होता. आज खऱ्या अर्थानं आकाशपासून वेगळी झाले असं वाटतं. आकाश जोशी हे नाव पुसलं गेलं. I hate tears. अरे तुम्ही सगळे इकडे काय करताय? अरे अच्छा, आता तुझ्यातला आणि ममातला एवढा स्पेशल मोमेंट आम्ही थोडी मिस करणार आहोत. मग काय सौरभराव, काय विचार काय आहे तुमचा? नाही, मला असं वाटतं आजच्याच मागणी घालून टाका अनामिकाला. बघा, सुखाचा संसार करा. सौरभराव, आता होणाऱ्या सुनबाई या सुनबाई होऊ देत. कमॉन सर, विचारून टाका आज. ए दादा, अरे कितीला असतोस, बोल ना. या दोघांचं जर लग्न झालं तर वाड्याची वाटणी होईल. आणि हिच्या येण्याने वाटणी झालीये असंही होईल. वा वा, होणारे जाऊ बाई. आता बाई तुम्ही काहीही करा, या वाड्याची मालकीण ही वल्लीच असणारे हे लक्षात ठेवा. थांब पट्या, मला असं वाटतं आपण इतक्यात लग्नाची घाई करायला नको. मिस अनामिका, पट्या प्लीज प्लीज प्लीज, गैरसमज नको. माझा आपल्या लग्नाला नकार नाहीये. झालं तर मग मग त्यावर चर्चा कशाला आता? हो ना, उगीच ही पोरं आमचा जीव टांगणीला लावतात. मावशी प्लीज, मला काय म्हणायचंय हे एकदा समजून घेता का सगळे? एक मिनिट. तुम्ही बोला मिस अनामिका. पट्या, याआधी मी अनेक वेळा तुला लग्नाला नकार दिलाय, पण तेव्हाची कारणं वेगळी होती, आत्ताचं कारण वेगळं आहे. पट्या, मी पुन्हा सांगते, माझा लग्नाला नकार नाहीये. फक्त लग्नाआधी मला थोडासा वेळ हवाय. हा म्हणजे काय, गोल फिरून पुन्हा माणसाला तिकडे सोडून द्यायचं. आकाशजी आले होते तेव्हा तसंच, आणि भाऊजींच्या बाबतीत सुद्धा तसंच. म्हणजे आता कशाला अजून वेळ हवाय असा प्रश्न पडला मला, म्हणून असं म्हणाले मी. कशाला हवाय अजून वेळ? पल्ली, एक मिनिट. अजून किती वेळ हवा मिस अनामिका? लग्नाआधीच? काय बोलताय काय सौरभराव तुम्ही? नाही आप्पा, तसं नाही. ही यंगर जनरेशनची भाषा आहे. म्हणजे
सगळं असं नवीन नवीन असताना कसं छान फील करायला मिळतं तसं. हा हे म्हणतायत मिस अनामिका. त्यांना हा वेळ एन्जॉय करायचा आहे. त्यांना हा जो मधला वेळ आहे ना तो त्यांना माझ्याबरोबर घालवायचा आहे आणि तो वेळ त्यांना हवाय असं म्हणताय ना तुम्ही. हो. ठरलं. म्हणजे मला आवडेल. बरोबर आहे. मी तुम्हाला अजून एकाही डेटवर नेलेलं नाही. म्हणजे असा एकत्र वेळ आम्ही कपल म्हणून घालवलाच नाही. कॉलेजपासून इच्छा होती माझी तुमच्याबरोबर असा वेळ घालवायची. तेव्हा संधी मिळाली नाही. आता तुम्ही मला समोरनही संधी देताय तर मी का नाही म्हणेन. मला चालेल. मी काय म्हणते भाऊजी, नाही म्हणजे तुमचं ते डेट फिट चालू असू दे पण त्याला काहीतरी वेळेचं बंधन असू दे ना. नाही तर काय तुमचं आपला हनीमून चालू राहायचं. आणि लग्नाचा विषय बाजूला राहील असं म्हणायचं होतं मला. म्हणजे ते वेळेचं तुम्ही फक्त ठरवून घ्या. काय माई मावशी बरोबर ना. तेच म्हटलं. अजून आमच्या वल्लीबाई बोलल्या कशा नाहीत. नाही ठरलं. मिस अनामिका आता मी तुम्हाला डेट्सवर नेणार. असं म्हणजे बघा इतक्या डेट्सवर नेणार ना. अशा भारी डेट्सवर खूप फिरूया आपण. खूप मजा करूया. मी काम करतो. मी ना कुठे कुठे जायचं आपण त्याची एक लिस्ट काढतो. ती तुम्हाला पाठवतो. तुम्ही चेक करा. मग आपण त्यातलं तुम्हाला आवडेल ते ठरवू है ना. हा काय झालं. बरं एक उलट करूया. तुम्ही मला तुमच्या आवडत्या ठिकाणांची यादी पाठवा. मी तसं प्लॅन करतो. मग मी तुम्हाला दाखवतो. मग आपण बसून एकत्र ते ठरवू. म्हणजे पट्या तुझ्याकडे बघून लगेच कळतं कुठल्याही मुलीला कधीही फिरायला घेऊन गेलेला नाही असतो. अरे असं कोणी मुलीला सांगतं का. न सांगता द्यायला नको का. सरप्राईज द्यायला नको. आणि सरप्राईज आधीच सांगितलं तर मग ते सरप्राईज कसं. आज कसं सरप्राईज केलंस मला खूप आवडलं. आज पुन्हा तुझ्या प्रेमात पडले मी. मग आता तुम्ही बघा ह्याच्यापेक्षा भारी सरप्राईज करतो मी तुम्हाला न सांगता अशी डेट प्लॅन करतो ना. तुम्ही पुन्हा माझ्या प्रेमात पडाल. नाही म्हणजे किचन आणि डायनिंग रूम हे हॉल मधून दिसावं असं. घरामध्ये सगळीकडे गालीची हवा आहे. तिला थंडी सहन नाही होत. हो आणि हा पडद्यांना फार असे लाईटच रंग हवे. म्हणजे घरात प्रकाश असेल ना ते याला बरं वाटतं. किती गोड आहे तुमचं नातं. म्हणजे एकमेकांच्या आवडी निवडी जपत घर सजवताय. अलीकडे असं फार कमी बघायला मिळतं. सो ऑल द बेस्ट. तुम्हाला तुमच्या प्रेमाला कुणाची दृष्ट लागायला नको. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. निश्चिंत राहा. तुम्हाला हवं तसं तुमच्या मनासारखं घर तुम्हाला सजवून देईन मी. ओके. पण त्याआधी एक रफ एस्टिमेट आपल्या या डिस्कशनवर बेस्ड मी तुम्हाला मेल करेन. ते एकदा नजरेखालून घाला की मग आपण पुढे जाऊ शकतो. हो बर डन. थँक्यू. काय दिसतोय माझा पट्ट्या. ए ते चेन बाहेर काढ ना. चांगली दिसते रे तुला. अगं मावशी मावशी घाण दिस. नाही काढून टाकायची नाही. तुला शपथ आहे माझी. असू दे अशीच राहू दे. वा वा एवढी सगळी छान तयारी करून निघाले कुठे स्वारी. काय अनामिकाला घेऊन चाललंय वाटतं. हे काय घे कसं आहे. तुझ्या आयुष्यात आलेले प्रेमाचे रंग हा सुगंध हे आयुष्यात आलं ना की आयुष्य मार्गावर आहे असं समजावं. मग काय कुठे कुठे जाणार आहे स्वारी. हे काही विशेष नाही. फिरू म्हणजे बाहेर जाऊ. थोडं भटकू. वाटलं तर मस्तानी वगैरे घेऊ आणि परत येऊ. यापेक्षा आमच्या काळात आम्ही तरी धमाल करायचो. अगं मग मी सांगू का तुला. तुम्ही ना दोघात मिळून एकच आईस्क्रीम घ्या. एकच नारळ पाणी घ्या. एकच कोल्ड्रिंक घ्या.
म्हणजे अपचन होईल. अगं हा काही क्रम आहे का? आईस्क्रीम, नारळ पाणी, कोल्ड्रिंक हा काही एका मागोमाग एक घेण्याच्या गोष्टी आहेत का ह्या? बरं ते जाऊ दे, कुठे जायचं ठरवले ते तर सांग ना. अजून काही ठरलं नाही. छे, आणि ती कशाला तुला हो म्हणते? अगं काय बोलतेस? नाही तर काय, आज तू तिला घेऊन जाणार आहे काय, तुमचं काय ते डेटवर का काय म्हणतात ते, आणि अजून तिला माहित नाही कुठे जायचंय ते. त्यांच्या मनात काय आहे? त्यांना फिरायचंय. हा, मग मी त्यांना फिरवणार, खूप ठिकाणं दाखवणार, इतकं फिरवणार ना की फिरवून फिरवून त्या दमतील आणि शेवटी दमून मला हो म्हणतील. डेटवर जाताय काय? तुमच्या आयुष्यात हे जे रंग भरताय ना, ते मी कसे बेरंग करते ते बघाच. त्याला तुला काय करायचंय ते कर, हिरा हवं तेवढं, पण आधी तिला फोन करून कुठे भेटायचंय ते सांग, नाही तर मी बापरे, तुम्ही दोघं इथे काय करताय? आम्ही आमच्या सौरभ सरांच्या ऑर्डर्स फॉलो करतोय. अच्छा, म्हणजे सौरभ सर तुम्हाला पर्सनल कामं सांगतात तर? कारण वी आर क्लोज. आमचं सरांशी तसंच रिलेशन आहे. येस, आणि आमची इच्छा आहे की त्यांची फर्स्ट डेट एकदम परफेक्ट व्हायला पाहिजे. पण आहेत कुठे तुमचे सौरभ सर? येतील येतील, थोडा तो सब्र कीजिए मॅम. मॅम या ना. प्लीज. वेलकम ड्रिंक. दादा तुम्ही पण? मग काय मॅडम, सौरभ सरांसाठी काही पण. काय बोलायचं मामा? नाही नाही तसं काय कामाचं नाही एवढं. बर, बिनकामाचं बोलू? बोला. नाही म्हणजे तुम्ही आमच्या सौरभ सरांच्या प्रेमात पडलात, एक नंबर झालं. आमचे सौरभ सर पण एकदम भारी माणूस, एकदम भारी. पण नवरा किती भारी असला तरी लग्न नावाची गोष्ट म्हणजे डेंजर. काय विचारा? मी सांगतो, माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली. किती वर्ष झाली? 15. क्या बात आहे. 15 वर्ष झाली माझ्या लग्नात. पहिले 6 महिने असे मस्त गेले. ते हे सगळं असं आहे मॅडम. प्रेम प्रेम ठीक आहे, पण लग्न म्हणजे झंगाट मागे लागते. झालं मामा? आज झालं मॅडम. मग या आता. हॅलो 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 हॅलो, सॉरी सॉरी सॉरी, एक मिनिट, सॉरी 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 सॉरी, नाही सॉरी, इकडे नाही, इकडे. सॉरी, व्हेरी सॉरी, एक्स्ट्रीमली. वेलकम ड्रिंक. थँक्यू. सॉरी सॉरी, थँक्यू थँक्यू. बसताय थोडा वेळ? नाही सर, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. सॉरी सॉरी सॉरी, खूप सॉरी, खूप मनापासून सॉरी, खूप मोठं सॉरी. सगळा गोंधळ झाला माझ्यामुळे, खूप उशीर झाला. आय एम सॉरी. तुम्ही मला ओरडा, तुम्ही मला रागवा, तुम्ही मला वाटलं तर शिव्या घाला, प्लीज प्लीज चिडू नका. खूप खूप सॉरी. आणि इतका वेळ
माझ्या कानाला काय काय यातना सहन कराव्या लागल्या तुला माहितीये का पट्या? म्हणजे असू दे. नका ना चिडू प्लीज. पट्या, एक गोष्ट धड करत नाहीस तू. पट्या, मला या कॅन्डल्स, हे डेकोरेशन, हा केक, हे सगळं नको होतं रे. मला तुझा वेळ हवा होता, शांतता हवी होती, एकांत हवा होता तुझ्या बरोबर. मला माहिती हो, मला कळतंय. अहो पण सगळ्या गोष्टी अशा एका मागोमागे अशा घडत गेल्या की विसर ना, विसर हे सगळं. इतकी वर्ष आपण याच सगळ्या गोष्टींना वेळ देत आलोय. आता आपण प्रेमाला, प्रेमाच्या माणसाला वेळ देतोय ना. म्हणजे इकडे आहोत आपण एकत्र, तर असूया ना या क्षणात. माझ्या समोर आहेस तू, पण मनानं नाहीयेस माझ्या बरोबर. नाही, बरोबर आहे तुमचं. म्हणजे तुमचं मूड गेलाय आणि बरोबर आहे, माझी चूक आहे. मी काय म्हणतो, आपण एक वेगळी डेट प्लॅन करूया नव्याने. मग आज आत्ता आपण इथं का आहोत? इथे भेटलो कारण ही जागा महत्वाची आहे ना. म्हणजे मला सांगा, आपण पहिल्यांदा कुठे भेटलो? आपल्या कंपनीमध्ये. या ऑफिसमुळे आपण वारंवार भेटत राहिलो इथे. म्हणजे ही जागा, हे ऑफिस, ही कंपनी आपल्या दोघांच्या आयुष्यात खूप स्पेशल आहे, खूप महत्वाची आहे. म्हणून मला असं वाटलं की या ऑफिसमध्ये आपण सगळी तयार. आत्ता वाटतंय तू इथं आहेस मनानं माझ्या बरोबर, आणि आता सगळं कौतुक ऑफिसच करत राहणारस का? अहो नाही, मला तुमचंच कौतुक करायचंय. म्हणजे मी तुमचं कौतुक करणारच होतो. म्हणजे मी सुरुवात करणारच होतो. म्हणजे मी ते ऍक्च्युली काय झालंय माहितीये का, आजच्या दिवसाची सुरुवातच गडबड झाली. तर आजचं नको. ऐका ना, मला एक संधी द्या, आपण एक नवीन डेट प्लॅन करूया. आपण ऑलरेडी सेकंड इनिंग्स मध्ये आहोत पट्या. आता प्रत्येक गोष्ट अशीच पुढे पुढे ढकलत राहिलो ना, तर वेळ निसटून जाईल आपल्या हातातून. मला माहितीये तुम्हाला खूप राग आलाय, तुम्ही रागावला. नाही, रागावलं नाहीये, पण वाईट वाटलं. कसा आहे हा? मला कधी करणार याच्या मनात प्रपोज करायचा विचार आहे की नाही? याच्या मनात जर मला प्रपोज करण्याचा विचार असेल तर हा वळून माझ्याकडे बघेल. पट्या वळ, वळ पट्या, प्लीज वळ. तू अशक्य वेडा मुलगा आहेस. एवढा का उशीर होतोय भाऊजींना? इतक्या वेळात ते काय डेट? त्या सटवीने भाऊजींना माझ्याबद्दल सगळं खरं खरं सांगून टाकलं असेल तर? नको, त्या बाबतीत ती खूप हुशारच आहे. नाही, पण डेट वरती हे सगळं कशाला सांगेल ना. पण मला जे काय बोलायचंय ना, ते भाऊजी कधी येणार, मी कधी बोलणार. मला जे काय बोलायचं ते मी आज बोलणार आहे. मी ठरवले. मी अशक्तपणा आहे ना अंगात, चक्कर आली. ते बघ, आराम कर, पड इकडे. नाही, ते मी काय करत होते माहितीये का, आली मला अचानक चक्कर, पण मी बघत होते असं चालून चक्कर बिक्कर येते का. काय काम आहे तुझं माझ्याकडे? हा, तर काम असं आहे की मला म्हणजे माझ्या एका मैत्रिणीला तिच्याकडे थोडेसे पैसे आहेत, ते पैसे तिला गुंतवायचेत आणि ते वाढवून हवेत, म्हणून मी म्हंटल की तुमच्याकडे यावं. ओके, म्हणजे तुला इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट पाहिजे? हा, देते. नाही, मी तुमच्याकडे आले कारण मी तिला म्हणलं की काय आता रिया मॅडम छान मोठा बिझनेस करतात, त्यांना वरच्या वर पैशाची गरज असते ना, म्हणून म्हटलं की पैसे तुमच्याकडेच गुंतवूया. म्हणजे काय, तुम्ही पटकन असे ते
वाढवून द्याल ना परत? कशी वाटते कल्पना? उत्तम. पण असं वर्क होत नाही वल्ली. मी असले ट्रान्झॅक्शन करत नाही मार्केटमध्ये. नाही का मार्केटमध्ये नका करू. घरच्या घरी असे दुप्पट करून द्या ना पैसे. अगं मला नाही जमणार आहे ग वल्ली. का नाही जमणार? असं काय करताय रिया मॅडम? आपण जमवलं की सगळं जमतं. अगं मला नाही करायचंय. अहो एक मिनिट, असं काय करता? पैसे घेऊन जरा जमवायचा प्रयत्न करा ना. अगं वल्ली मी स्पष्ट बोलली ना तुला की मला नाही करायचंय. मी असलं काहीही काम करत नाही. अरे ठीक आहे, मी एवढं चिडायची काय गरज आहे? चिडू नका उगाच. नाही जमत असेल तर सरळ नाही सांगून टाका ना. अगं वल्ली मी इतकं वेळ नाही म्हणत होती ना. कोणत्या भाषेत म्हणत होती? तुम्ही मराठीतच म्हणालात नाही म्हणून, पण मला असं अपेक्षा होती की तुम्ही कदाचित हो म्हणाल. कारण काय आहे, सचिन तुमचं खूप कौतुक करत असतो ना. म्हणजे तुम्ही तर काय बाबा लाडक्यात सचिनच्या, आणि सचिन तुमचा लाडका. सचिन माझ्याबद्दल बोलतो का घरी काय? हा म्हणजे बोलतो. म्हणजे तो सांगत असतो ना की काय बाबा माझ्या मॅडम किती कर्तबगार आहेत, किती डॅशिंग आहेत वगैरे वगैरे असं बोलतो तो. आणखी काय बोलतो? अजून काही नाही. म्हणजे अजून काही बोलतो तो, खूप काही खरं तर बोलतो तो. पण आता सगळंच कुठे सांगत बसू तुम्हाला. म्हणजे मला असं वाटलं होतं की तुम्ही माझ्या मैत्रिणीच्या पैशांची गुंतवणूक कुठेतरी कराल असं. वल्ली खरंच मी असे व्यवहार नाही करत. ठीक आहे, काय आता. नाही म्हणजे मी खूप विश्वासाने तुमच्याकडे आले होते, पण प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी थोडीच होते. मी तुला एक नंबर देते, तू त्यांना कॉन्टॅक्ट कर. नाही, मी असं तिराईत व्यक्तीला फोन वगैरे नसते करत. ते काय तर तुम्ही घरातल्याच आहात म्हणून म्हटलं की कदाचित तुम्ही पैसे गुंतवा. हॅलो, बोल ग. तुझ्याच फोनची वाट पाहते. आई, फायनली माझं नाव अनामिका दीक्षित असं वाचायला मिळालं. सुटलीस ग बाई एकदाची. ज्या नात्यात प्रेमच नाही असं नातं बाळगलंस एवढे वर्ष. अगं पण पट्याला सांगितलंस का नाही? त्याची काय रिॲक्शन? नाही, अजून सांगितलंच नाहीये. का ग बाई? कारण आधी मला तुला सांगायचं होतं आणि त्याच्याशी मी बोलत नाहीये अजून. कालच्या डेट मध्ये काहीतरी घोटाळा झाला म्हणून लगेच त्याच्यावर राग धरून बसू नको. नाही, राग वगैरे नाहीये, पण काढू दे जरा त्याला माझी समजूत. ती काढली की बोलेन मी त्याच्याशी. आई, मला माहितीये त्याचं जेन्युइनली माझ्यावर प्रेम आहे. असं आहे का? आणि पहिल्यांदा कोणीतरी माझी समजूत काढणार आहे. इतकी वर्ष कोणाला फरक पडत होता? मी रागावले, माझं मन दुखावलंय. काही नाही, आता आहे कोणीतरी तर मला पण एन्जॉय करू दे. आणि हा पण नात्याचा एक महत्वाचा पैलू आहे, हो की नाही? आणि काय आई, मला माहिती आहे आता तो मला प्रपोज करणार आहे आणि माझं उत्तर तयार आहे. येस, हो. छान छान, किती छान. पण त्या पट्याला म्हणून आता लवकर विचारून टाक बाबा. विचारेल ग. बरं चल, मी ठेवते, निघते इथून. बाय. अच्छा. पट्या, कसं सांगू तुला, किती किती फ्री वाटतोय मला. एक मिनिट. काय किती वेळ? साडी नेसायला वेळ लागतो की नाही? पण मला उशीर होतोय ना. सरक. एक मिनिट. अगं शर्ट घेतो. अच्छा. आज तुम्ही हा घाल, छान दिसेल. वल्ली, तू साडी बदलत होतीस ना म्हणे? हो. अंगावरतीच साडी आहे. अगं बाई, कसं होतं बघा माझं. ते काय आहे, मी जरा आवरावर करत बसले ना, त्याच्यामुळे बहुतेक मी तीच साडी नेसली. परत लक्षातच आलं नाही माझ्या. मी काम करते, मी ना तुमच्यासाठी डबा भरून आणते. तुम्ही ऑफिसला जाल ना आता?
तुम्ही हा शर्ट घाला हा. हे मी आता आवरलंय, ह्याला हात लावू नका. आवरलंय ना आता? छान. आधीच मावशी कसला विचार करताय? काही खरं तर ऑफिसमध्ये एकबोटे सरांना पण विचारलं मी, कारण दिसलाच नाही मला तो. तर मला म्हणाले तो घाईघाईनं घरी निघून गेला. काही झालंय का? मग नाही नाही अगं, काही नाही, जाऊ दे. अगं वेंदळच पोर आहे ते. आता आम्हीच तुला सगळं सांगायचं तर तो काय करणार आहे. बरं ते जाऊ दे. तू हातपाय धुवून घे. मी सरबत आवडेल का तुला? हो आवडेल. हा मग मी सरबत करून आणते. बर्फ नको? हो नाही नाही. आकाश जोशींनी खूप मोठं बक्षीस दिलेलं दिसतंय तुला. हा वल्ली? कसलं बक्षीस? हा वाटेल ते बोलताय तुम्ही. माझे कष्टाचे पैसे आहेत. कसले कष्ट ग वल्ली? कसले कष्ट? पटवर्धनांच्या घरात फितूर होऊन त्यांच्याबद्दल माहिती पुरवण्याचं कष्ट? ज्या सौरभच्या पगारावर तू तुझा संसार टिकवून ठेवलास इतकी वर्ष, त्या सौरभला त्रास देण्याचे कष्ट, आपल्या कुटुंबाला फसवण्याचे कष्ट? हो वल्ली, या कष्टाचे पैसे ते? माझी लढाई ना स्पष्ट आहे. एकतर मला तुमचं वर्चस्व नकोय, मला तुमची आरेरावी नकोय. नाही म्हणजे मान्य आहे की तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात, मी तुम्हाला मानही देते, पण म्हणून प्रत्येक वेळेला मला घालून काढून बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मुळात माझ्याच घरात येऊन राहण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? त्याच्यामुळे ना आधी जाऊबाई व्हा आणि मग तोंडाचा पट्टा सोडा. कळलं? सारखं काय ग लग्न करा लग्न करा? फक्त गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणून आपल्या माणसांवर रोख धरण्याचा हक्क मिळतो का? लग्न झालं नाही, 4 विधी झाले नाहीत म्हणून बाकी माणसांचा माणसांवर काहीच हक्क नसतो. आधी तुम्ही ना मिसेस पटवर्धन व्हा आणि मग माझ्याशी याविषयी बोला. नाहीये मला इंटरेस्ट मिसेस पटवर्धन होण्यात. मला मिसेस पटवर्धन व्हायचं नाहीये. तू केलास का विचार माई मावशीनं कोंडून ठेवताना, अण्णांचे पैसे त्या सोनाराच्या घशात घालताना, सौरभशी मिक्सर बद्दल खोटं बोलताना, माझे पैसे त्या ऍडमिशन मध्ये वाया घालवताना, माझा स्कार्फ कात्रीनं कापताना तू विचार केलास का वल्ली? मग आता मी तुझा विचार का करू? नाही 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 नाही, हे सगळ्यांसमोर नको येऊ दे. मी 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 मान्य करते या सगळ्या खूप चुका केल्या, पण खरंच मला कोणालाही दुखवायचं नव्हतं. मी खरंच सांगते. मी काय करू तुम्ही सांगा. तुम्ही सांगा. मी एक काम करते. हे सगळे पैसे आहेत ना ते आकाश जोशी आहे त्याच्या तोंडावर मारून येते. कुठे? जेलमध्ये? जेलमध्ये जाऊ? ठीक आहे, जा ना, जा तू. कारण सगळ्या घरच्यांनी मिळून तुझी तक्रार केली की तुलाही जेलमध्येच जावं लागणार आहे ना. जा तू. तुम्ही सांगा मी काय करू? आण ते पैसे माझे. असं कसे देऊ? मग अशी कशी मी तुला माफ करू? 1 मिनिट होणार जाऊ बाई. मी हे पैसे माई मावशी, हे सगळे पैसे तुम्ही घ्या. सगळे पैसे तुम्ही घ्या. मी माझ्याकडे बघा एक रुपयाही ठेवलेला नाहीये. मला नकोय ते पैसे.
मला एकटं पाडू नका, माझ्या घरच्यांना काही सांगू नका. मी हात जोडतो तुमच्या समोर, मी माफी मागते तुमची. पण मला घाई आहे ग वल्ली, माझ्यात पेशन्सच नाही. असं कसं ताई, काय करू मग मी? का करताय तुम्ही असं? का नको करू? तू करतेस का इतरांचा विचार? आता कुठल्याही क्षणी सौरभ येईल आणि मला लग्नासाठी विचारेल. मग काय तुझ्यासाठी मी आमचं नातं लटकवत ठेवू का? अरे तुम्ही आता 1 मिनिटापूर्वी बोलात ना की मला लग्नात रस नाहीये. हो, नाहीच रस. मग पण त्याचा अर्थ असा आहे की लग्नाशिवाय किंवा लग्न करून मला आमचं नातं टिकवायचं. मला लग्न नको असलं तरी सौरभला हवंय आणि मला त्याला आनंदी बघायचं. लवकरात लवकर तुझं पितळ उघड पाडणं मला भाग आहे वल्ली. हे बरं आहे. म्हणजे माझा संसार उद्ध्वस्त करून तुम्ही स्वतःचा संसार थाटणार आहात का? तुझ्या संसाराची वाट तू लावलीस बाई. मान्य करते मी खूप चुका केल्यात, पण मी आता काय करू? एक काम करूया. हा, ना तुमचं ना माझं. हा, हे सगळे पैसे मी फक्त गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणून आपल्या माणसांवर रोख धरण्याचा हक्क मिळतो का? लग्न झालं नाही, 4 विधी झाले नाहीत म्हणून बाकी माणसांवर काहीच हक्क नसतो. आधी तुम्ही ना मिसेस पटवर्धन व्हा आणि मग माझ्याशी याविषयी बोला. नाहीये मला इंटरेस्ट मिसेस पटवर्धन होणार. तुम्ही लग्न कराल माझ्याशी? हो. मुझे था इंतजार जिसके लिए